पगारवाढ करण्यात यावी या मागणीसाठी निगडी डेपोतील ऑलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस चालकांनी अचानक काम बंद आंदोलन केलं होतं आणि चालकांनी प्रत्येक दिवशी 650 रुपयांऐवजी 850 रुपये वेतनवाढ देण्याची मागणी यात केलेली आहे। यानंतर मेट्रो सिटीज मधल्या बातम्या मेट्रो सुपरफास्ट मध्ये। सिडको घरांच्या किमती गणेशोत्सवाच्या आधी कमी करा अन्यथा उपमुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालू असा इशारा मनसेनं दिलेला आहे। नवी मुंबईतील सिडकोच्या घरांचा अवास्तव किमती वाढवून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि याच घरांच्या वाढीव किमतींच्या विरोधात मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक होत घरांच्या किमती कमी कराव्यात अन्यथा मनसे दिंडी मोर्चा काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराला घेराव घालेल आणि आरती करेल असा इशारा दिलेला आहे। ठाण्याच्या किसननगर 4 मजली इमारतीचा पहिला मजला आणि या पहिल्या मजल्यावरचा काही भाग घसरलेला आहे तर सुदैवाने दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये तर या इमारतीमधील 70 रहिवाशांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे। एका प्रकरणामध्ये मध्यस्थी करतो या बहाण्याने वकील आणि पोलीस यांनी संगनमताने 3 ते 4 लाख रुपयांची लाच मागितली होती। या लाच मागितल्या प्रकरणी पोलीस आणि वकील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस शिपाई अल्ताफ सय्यद वकील पवनकुमार उपाध्ये यांना अटक करण्यात आली आहे। डोंबिवलीजवळ शिरफाटा रोड या परिसरामध्ये पलावा उड्डाणपुलाच्या जवळ जलवाहिनी फुटली होती आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। ही जलवाहिनी MIDCची असून याद्वारे मोठ्या प्रमाणात मुंबईकडे पाणी पुरवठा करण्यात येतो। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे। कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित प्रवासाकरता पनवेल पोलीस उपाययोजना करतात आणि पनवेलमधील हायवेलगतच्या हॉटेल धाबा मालकांची बैठक पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात आली। बैठकीमध्ये उपस्थित ढाबा चालकांना आणि हॉटेल मालकांना महत्त्वाच्या सूचना पोलिसांनी केल्यात। मंत्र्यांचे बंगले असणाऱ्या रवी भवनामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे तर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पत्रक देऊन सुद्धा या संदर्भात कोणतीही पावलं उचलण्यात आली नाहीत। अद्यापही महानगरपालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही। कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांची प्रकृती बिघडलेली आहे तर त्यांना रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे तर कोकिलाबेन यांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं। कोकिलाबेन या रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी आहेत। नाशिक बाजारामध्ये गणेश मूर्तींचं आगमन तर झालंय मात्र यंदा गणेश मूर्तीचे भाव हे जास्त आहेत। पीओपी मूर्तींचे दर 15 ते 20% तर साडूच्या मूर्तींचे दर हे 25 ते 30% वधारलेत। आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर प्रवास मोफत करण्यात आलेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर देखील असाच निर्णय लागू करण्यात येईल। राज्य सरकारच्या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना दिलासा मिळाला। कबुतरांना मर्यादित वेळेत दाणे टाकण्यासाठी पालिकेकडे 3 कंपन्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत। कबुतरांना दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये दाणे टाकण्याचा प्रस्ताव आहे आणि याबाबत कबुतरखाना ट्रस्ट, यास्मिन भन्साळी कंपनी आणि ॲनिमल राईट्स यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयात दिली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार यंदा गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आधीच होणार आहे तर ऑगस्ट महिन्याचा पगार हा 5 दिवस आधी होणार आहे तर 26 ऑगस्टलाच या राज्य सरकारने 26 ऑगस्टलाच सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे।
पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतील वादाबाबत आज बैठक झाली, तर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ही बैठक घेतली। मुरलीधर मोहोळ यांच्या मध्यस्थीला यश आलंय। पुण्यात मानाच्या 5 गणपती आणि 3 गणेश मंडळांच्या विरुद्ध इतर गणेश मंडळांनी असा वाद निर्माण झाला होता, तर यात आज तोडगा काढण्यात आला। मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सर्वाधिक दूषित पाणी येत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, तर भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, सांताक्रूज इथं पाणी खराब येत आहे असा आरोप करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात महानगरपालिकेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत। घोडबंदर रोड इथं 31 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे। सर्व्हिस रोडच्या जोडणीसाठी रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत प्रवेश बंदी असेल, तर उर्वरित वेळ भिवंडी मार्गे वाहतूक वळवण्यात येईल। नागपुरातील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गामधल्या 15,631 रिक्त पदे भरण्याचा गृह विभागानं निर्णय घेतलेला आहे। याला मंजुरी मिळालेली आहे, तर गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग यांनी नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र या संदर्भात सादर केलं।